आता खरं म्हणजे ज्याला पूर लागताल हा. ज्याची मामा असेल हा. त्यांना मामाला भेटल्यापेक्षा हा. मामीचीच पूजा करा. तर ते म्हणतो नाही मी काशी केली काय मागायला काशी केली हा. रेडी आहे ना हा खरंय. आणि त्याला बोलावलं का? तर नमस्कार मित्रांनो, आपण आता काकाला भेटणार आहे. काकाचं जुन्या समजा मागच्या काळातल्या गोष्टी विचारू आपण काकाला. तर नमस्कार काका. बोला. तर आता तुमचं मागचं जीवन चांगलं होतं का आताचं जीवन चांगलं आहे? मग जेवण फार चांगलं होतं. आम्ही पहिले 30 वर्षाच्या आधी 4 वाजता प्रत्येक जनतेनं उठायचं. सकाळी दिवस मग निघायचे पहिले आंघोळी असण्या देवपूजा करायच्या. आता नवीन जमाना असं 30 वर्षाच्या बाद काही लोक 8 वाजेला उठत नाही, हां हां दिवस दारू पिता आणि घरी आल्यावर ते आईबापाला दूध झोपून राहतात, ते उठत नाही 8 वाजेला लोक. हां तर ते मग ते काही संस्कार आईबापाचे पाहिजे त्यांच्यावर. हां ते खरं. हां किती रात्री 8:30 कुठे गेलता तू 7ला घरी पाहिजे. ते मायबापाने हां. विचारलं पाहिजे समजा त्याला. मायबापाचं कर्तव्य विचारतं हां कुठे गेलता रात्री 8 वाजेला तू घरी आलो नाही गेलता कुठे. हां पण ते काय राहतं ते तिची मम्मी म्हणते गेला कुठे तू काही दारू पितो हां तू थोडा दारू पितो आणि पिझ्झा दिवस पिझ्झा हां हां ती मम्मी साथ देती मग ती पाचल्या पडते दिवस नाही लोक उठतच नाही. हां आणि मग काय पुन्हा हां आई बापांना 10 वर्षाच्या वयापासून त्याच्यावर संस्कार पाहिजेत. हां हां 10 वर्षाच्या आत आहे ना गाडी वागती बाद मध्ये 10 वर्षानंतर ती गाडी वाकायचा प्रश्न पुढे राहिला ती मूर्ती पण वाकत नाही. हां हां मग त्याच्यामुळे ते तकलीफ उरली. जोर वागती तोवर वाकवून घेतली पाहिजे. हां नंतर नाही वाकत. हां हां कसं असतं पुन्हा आई बापान जेवढे संस्कार चांगले दिले तेवढे संस्कार चांगले. खरंय खरंय. हां तर मग काका, तर तुमच्या वयात समजा कसं जीवन होतं, लोक कसे काम आमच्या वयात का करायचे? पहिले कसं असतं पहिले कसं असायचं कारण आता माझ्या मुलाला पाहुणे पाहायला आले. हां मुलगा त्याची वखर आणला हां. हातची चड्डी भांगडी सांगायचं का मुलगा तू वखर आणला बघा. मग त्यांना म्हणायचं नाही नाही मुलगा कसं होईल कसं नाही काम करू पोट बोलतो पोट. हां तर मुलं घेत होते. आता ते मुलं काय येऊन करते चष्मा भांगडी ते रोडवर लपणार चष्मा ते येऊन करणं ते भांगडी आणि कामं करायला पडतं नाही. तर मग पायात बुटा दो 5,000चा हां आता घड्याची 2,500ची हां बाप मोठ्या घेऊन त्याला 70,000 पल्सर. नुसतं दिखावा. हां आणि बाप 100 रुपये देतो हां केलं गाडी टाक गाडी त्याच्यामुळे तिची आई पण म्हणते हे 100 मागून घे. हां त्याचं काय ऐकतो त्याला मी 9 गोष्ट बघते हां हे असंच आहे. दुसरं काय त्याच्यामुळं हवा बदलत चालली. हां. तर मग काका, पहिले मग पोरी जे संख्या जास्त होती का पोरी भेटत होत्या पोराला? नाही ना आज बी मुली कमी नाही हां पण परत ना झाला संस्कार कमी झाले. हां नंतर ते संस्कार कमी झाल्यामुळं काय होतं मग ते काही आता ते मुलीवर लक्ष नाही हां आईबापाचं मुलावर लक्ष नाही. नाही. ते कमी कुठे फोनवर ते कॉन्टॅक्ट करते काय ते फेसबुक इंस्टाग्राम भांडणी त्याच्यावर कार्यक्रम चालत्या हां आणि त्याला पण 2 सिम राहत्या. हां एक सिम मुक्का राहतो हां एक सिम बोलका राहतो. हां जे बोलका फोन आला की आई फोन आला कोणाचा बघ बरं कोणा फोन आला ते मुक्का सिम राहतो तो ते समजतच नाही घरच्या. नाही. तर मग काका, तर मग आता हे काही बऱ्याच पोराचे लग्न नाही उरले, याचं कारण काय बरं? कारण काही नाही काऊन होत नाही? याच्यामुळे होत नाही वागणूक नाही बरोबर हां आणि नाही झालं तर काही अडचण नाही. आपल्या महाराष्ट्रात मग असं म्हणणं आहे सरासरी हं. की बा 2-2.5 लाख नवरे हे महाराज बनणार आहे साधूच बनणार याला. तर मग विशेष याला नाही. कुठं कुंभमेळ्यात पाठवत्या कुठे समजा? आता कुंभमेळ्यात ते 4 व्हीलर भेटत्या हां ते अंग असल्या देवपूजा करण्यावरती ते गंगेचा काय जे करायचं ते करता येतं. आता इथला कुंभमेळा आहे म्हणते नाशिकचा. नाही नाशिक कुंभमेळ्याला कोण जातं मी तरी जातच नाही. नाही. मला कुंभमेळा जायची गरज नाही मला देवाला जायची गरज नाही काही घरीच चांगलं राहा घरी हां. चांगलं बोला घरीच व्यवस्थित राहा बाकी विशेष नाही. तुमचं म्हणजे आज शेतात थोडं की 4 धाम करा आणि 4 धाम केले बिना लोक काशीला जात्या हां बरोबर आहे का. हां मग काशीला जायचं नेम असा आहे हं. काशीला गेल्यावर जीवन तर वापस गावात येऊ नये हां तिकडे काशीमध्ये काशीतच दे अर्पण करा हां हां घरी या द्या चला जेवायला तिथं ते म्हणतो नाही मी काशी केली काय मागायला काशी केली हां घरी आहे ना. हां खरंय. आणि त्याला बोलावलं काय आला घरी मायबापाला सांभाळत नाही किती काशीला जाते समजा. हां काशी नेम असा पुन्हा काशीला गेला म्हणजे त्यानं वापस यायचं काम नाही. यायचं नाही. काशीला म्हणजे तिकडे दे अर्पण करा जय हरी बाबा. या जय हरी करते या हां. मग अशा पोराला काय संदेश समजा तुमचा? अशा बरोबर काही नाही त्यानं काही चिंता करू नाही नाही टेन्शन नाही यायचं लग्न होईन का नाही? ते सांगता येणार नाही हां? भाग्य द्यायचं पण सांगता येणार नाही. हां? मग आता यायला काय केलं पाहिजे? हां हां?
अरे हे है ना? पोरगं आहे, हे पोरगं आहे. अरे यायचं लग्न व्हावं म्हणून काय अरे हे करायचं? मुलगा या वसनो आहे, हा. हे मोठे लोक आहे, हा. मान आहे, हा. हे दांडे हा. माळी, हा. आपण पाटील, हा. याला कोण विचारत? म्हणजे आपल्याला कोण विचारलं आपल्यात काय कमी घ्या ना स्वयंपाक करून तुमचं आमचं हा? नाते हा? चालन तर या. याला तर सांगतो मी जाय ना आवर मधला याच्याकडे मामाची पोरी होती, याची ताकद आहे का एखादं केलं असतं मामाच्या अंग काकाला मामा काय नाही, मामी मामी केलं असतं, पुढे पुढे झाड झुड केली असते तर मामीची मामी सांगा, सांगितलं असतं तर- संगीत बैल सांगा ना, संगीत बैल सांगा. तर मामी पोर दिली असती. हे मामाला म्हणतो आणि आता खरं म्हणजे ज्याला पूर लागत हा. ज्याची मामा असेल हा. त्यांना मामाला भेटल्यापेक्षा हा. मामीचीच पूजा कर. पाया पडावं समजा म्हणजे देवाच्या पाया पडता मामीच्या पाया पडावं. बिलकुल मामीच गोड बोलतो, मामी हा म्हणा ना, हा हा मग ती मामीच बोलत नाही, ती मला काय राहील ते काय हा माणूस सुजे बोलत नाही काय नाही, त्याला काय बोलत याच्या खरं आहे, खरं आहे. हा मामा काय हा म्हणतो पण मामी नाही म्हणते ना. मग आता याला संदेश द्या की मामाची कसे पाय पडायच्या काय नेमकं म्हणजे मामीच्या मार्गदर्शन मामीच्या करायला. मामीचं कसं मार्गदर्शन करणं पडेल. मला जायचं कधी मी चक्रा मारायच्या महिन्या 2 महिन्याला एक पानवाला काय चाललं मामी काय नाही लगी कुठे जाणं थांबा तुम्ही घरी, मी जातो लगी भाकरी घेऊन हा हा घर पाणी पाचतो लागलं तर पोरी झाडा आम्ही आता येतो वरच्यात, तुम्ही काय करतो मामी? हा हा मग आता तुमचं म्हणणं आहे की बा नवरदेवाने जादा करून मग घरी न राहता मामीकडे जाऊन राव जास्त ते आता ते डोक्याला ताण झाला, हा. सांगणं मुश्किल हा जे सांगलं ते सांगलं, जे राहिलं ते राहिलं, हा जे लग्न झालं ते झाले, जे लग्न राहिले ती राहिली. ते राहिले, ते मग विशेष आता नाही. ज्याचे लग्न राहिले त्याने काय करा नेमकं आता या पोराने काय करा हा? काय करा हा. तिकडे चाललं जा एखाद्या कुठं हिमालयात हिमालयामध्ये हा. तिथे जागा वळस ओम पडली, नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, तिथे ओम जागा नमो वळस शिवाय. पडेल हिमालयात बी. म्हणजे हिमालयात बी संख्या वाढून जाईल ना काका अशा नाही डोकर काय हा, नाही अरे तुम्ही मोठी पाडत जा हा. आलक निरंजन आणि पावती संख्या आहे का हा तिथे तिथे नाही फक्त रायखेळ आहे, हा ते रानखेळी हा दुसरं काय ते? खरंय, खरंय. कैसे कैसे मग झाले काका- बंधू हे थांब ना. आशो